अनेक वेळा आपण पाहिलं क्रिकेटमध्ये सामना टाय झालाय, परंतु कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेतील हा नियम आहे. एका धाब्याने धावसंख्या एकूण स्कोर कार्डवर 37-37. मध्ये मध्ये चेंडू फेकलाय, एस्टनचा वेध घेतला. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. या ठिकाणी दांडी दांडी गुल, फलंदाज बाद आणि माघारी जावं लागेल. गुड पाटील बॅक टू द पॅव्हलियन. सामन्यामध्ये ट्विस्ट येईल का? ही जी सध्या कहाणी सुरू आहे, ह्या ट्विस्ट येईल का? इक्वेशन 14 मध्ये 14 चेंडू बाकी आहेत. एक्झॅक्टली करायचे आहेत 14 रन्स. 14 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. प्रचंड प्रेक्षक आलेत, खास करून वरडी संघाला सपोर्ट करण्यासाठी. त्या सर्व प्रेक्षकांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम इन टेनिस बॉल क्रिकेट. स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची. तुम्ही पाहताय गोरक्षक चषक 2024 चा हा थरार. 14 चेंडू, 14 ची आवश्यकता. मध्ये फेकला, आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाजाची दांडीगुल. कृणाल शिंदे म्हटलं की यॉर्कर स्पेशालिस्ट. बुम बुम, जसप्रीत बुमराह सारखी खरं तर गोलंदाजी आरपीएल मध्ये देखील निवड झालाय. रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळणारा खेळाडू आहे, परंतु पहिल्या षटकात खरपूस समाचार घेतला होता. प्रचंड मार खाल्ला. 21 आय थिंक 4-5 मॅचेस मध्ये कदाचित त्यांनी 21 दिल्या नसतील. आणि पहिल्या षटकात 21 आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील एक षटकार खाल्लाय त्यांनी. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 रन्स करायचे आहेत. मोर्या 11 बोरगावला असं वाटलं की सामना थोडा सोपा आलाय, वरडी संघ आहे, थोडा हलक्यात घेतलाय. सन्माननीय आदरणीय हर्षदजी पितले आणि आमची विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यावं आणि आमचे सागर पाटील बलवलीचे स्टार खेळाडू यांची देखील उपस्थिती त्यांचं करूया आपण. वेलकम, स्वागत आहे. ऑफस्टिकच्या बाहेर आहे, चेंडू हवेत आहे, विकेटची संभावना. हॅट्रिक मिळाले. जे कार्य पहिल्या षटकात केलं नव्हतं ते कार्य मात्र तिसरं खरं तर षटक आपण पाहिलं. स्पेन मधलं शेवटचं षटक होतं कृणाल शिंदेचं. 3 सफलता सलगच्या आहेत, 3 विकेट्स. कमबॅक करून देईल का टीम कावतेबी वरेडीला? विकेट्स पाहिजे होत्या, विकेट्स मिळाल्यात. पहिल्या षटकात देखील 1 मिळाली, या षटकात देखील 3 मिळाल्या. अगदी 4 विकेट्स त्याच्या नावावर आहेत आणि धावसंख्याचा विचार केला तर त्यांनी 30